वाघमारे मॅडम थांबा. वाघमारे मॅडम थांबा. एकदा मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या. वाघमारे मॅडम मी आत्ताच जाधव साहेबांना भेटून आलोय. काय? जाधव साहेबांना भेटायला का गेला होतास? हेच विचारायला की ते कागद कोणी गायब केले. मग काय म्हणाले जाधव साहेब? त्यांनी बी हेच ऐकले की मीच ते कागद गायब केलेत. पण असं काही नाही आहे वाघमारे मॅडम. जाधव साहेबांना पण वाटते म्हणजे तूच गायब केले असणार ते कागद, कारण तेच या केसचा तपास करत होते आणि त्यांचा संशय खराच असणार. हो वाघमारे मॅडम मी तुम्हाला खरंच सांगतोय, मी नाही गायब केले ते कागद. सत्या, जेव्हा चार लोक एकच गोष्ट बोलतात ना तेव्हा ती खरी असते. हो वाघमारे मॅडम मी खरोखर नाही गायब केले ते कागद. आता कसं पटवून देऊ तुम्हाला? ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना, पण माझ्या आणि बलमाच्या मैत्रीवर तर विश्वास आहे. मी बलमाची शपथ घेऊन सांगतो, मी नाही गायब केले ते कागद. वाघमारे वहिनी, तुम्हाला आता विश्वास ठेवावाच लागेल, कारण माझ्या आणि सत्याची पवित्र दोस्तीचं नातं काय आहे हे अखंड साताराला माहित आहे. त्यामुळं सत्या माझी खोटी शपथ कधी खाणारच नाही, आणि जरी खोटी शपथ त्यानं घेतली तरी आता या क्षणी हिथं माझा जीव गेला तरी बेहत्तर. त्याची मला अजिबात परवा. वाघमारे मॅडम काय करता? शपथेने जीव देत नाही म्हणून मला मग खरोखर मारतं का काय? सत्या अरे कशाला माझी शपथ घेतलीस? बलमा काळजी करू नकोस, त्यात जेवत गोळी चालवणार नाही. तुला काय माहित गोळी घालणार का नाही ती? तुला माहित आहे ना वाघमारे वहिनी चिल्लून किती डेंजर आहे ती. बलमा, ह्यानं शपथ खरी खाल्ली का खोटी ती माहित नाही, पण या गन मध्ये गोळ्या खऱ्या आहेत. पुन्हा जर वहिनी बोललास ना, मॅडम 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 निदान मित्राचा जीव धोक्यात आहे म्हणून तरी खरं बोल. सांग, तूच गायब केलेस ना ते कागद? अजिबात नाही. सत्या खरं खरं बोल, नाही तर. वाघमारे मॅडम मी खरंच सांगतो, मी अजिबात गायब केलेले नाही आहेत ते पेपर. मॅडम सत्या खरं बोल. वाघमारे मॅडम मी जे सांगतो ना ते खरंच सांगतोय, मी गायब केलेले नाही आहेत ते पेपर. आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला काही सांगणार बी नाही. म्हणजे मला गोळी घातली चालेल? अरे काही ना कसलं दोस्त आहेस. बलमा तू शांत हो जरा. ठीक आहे, तुला नाही कबूल करायचं ना, मग आता कायमचं विसर तुझ्या मित्राला. हो हो वाघमारे मॅडम हे बघा, मी तुम्हाला खरंच सांगतोय, मी खरोखर गायब केलेले नाही आहेत ते कागद. पण तरी पण तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना, तर ते जबाबाचे कागद तुमच्या हातात आणून द्यायची जबाबदारी माझी. अरे काय चाललंय तुमचं? काय ते ठरवा, मधी माझा जीव जायचा. सत्या कवीला निरोप दे, बळवंत आता या जगातनं काय आमचा निरोप घेत नाही. नाही घेत. ठीक आहे, आणून दे मला कागद. आणि तू जरी दिले नाहीस ना, मी शोधणारच आहे. आणि ज्या दिवशी माझ्या हातात ते कागद येतील ना, त्या दिवशी तुझ्या हातात बेड्या ठोकून अख्ख्या साताऱ्यात तुझी धिंड काढीन. बघूया की बेड्या तुम्ही माझ्या हातात ठोकताय की खऱ्या गुन्हेगाराच्या.